मी काय करतो, जस्ट नवीन फोल्डर क्रिएट करतो. न्यूवर आलो, न्यू फोल्डर. त्याला फोल्डरचं नाव देतो डिझांगो. डिझांगो नाव दिलं. ठीक आहे. आता तो मी काय करतो, फोल्डर ओपन करतो. ठीक आहे. मला फोल्डर ओपन केला. मला त्याच्या आतमध्ये अजून एक लागेल फोल्डर. ठीक आहे. आता त्याच्यात आपलं जे आहे डे 3. ठीक आहे. आता काय डे 3. आता मला डे 3 फोन ओपन करायचा. मी ओपन करतो डे 3ला. मला त्याची CMD ओपन करायची. जस्ट आपण नॉर्मल जी CMD ओपन करतो रेग्युलर ती CMD ओपन केली. आता मला ती पायथॉन ॲक्टिवेट करायची, म्हणजे स्टार्ट करायची. मी काय करणार, py-m -m env ही व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट आणि env त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव दिलं मी. ठीक आहे. आता मी जसं एंटर केलं, आता ते थोडंफार लोडिंग घेतं. आता मी एक चेक बॅक घेतो. ठीक आहे. आता जो माझा डिजांगो फोल्डर होता, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये एक डे 3 नावाचा एक फोल्डर होता. आता डे 3च्या आतमध्ये एक env नावाचं एक फोल्डर आलेलं आहे. ते क्रिएट झालंय. आपण ती कमांड टाकली होती py-m vnv आणि env. तर त्याने काय केलं, एक फोल्डर क्रिएट केला. ते फोल्डर जस्ट ओपन केला का आपल्याला त्याच्या आतमध्ये स्क्रिप्ट टॅग्स आणि ते येतं, लायब्ररी येतं, इन्क्लूड्स आणि त्याचे फोल्डर दिसते. आणि एक py-vnv नावाचं एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट नावाचं एक फोल्डर दिसेल तुम्हाला. फाईल दिसेल. हा त्याचा कोड. आता मी बॅक घेतो. CMD ओपन करतो. आता मला काय करायचे, एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट करायचं मला, जे आपण बनवलेलं आहे ते env/script /ॲक्टिवेट. आता ॲक्टिवेट केलं. ज्यावेळेस आपलं ॲक्टिवेट होतं env, त्यावेळेस आपल्याला जस्ट एक सर्कल ब्रॅकेटमध्ये एक env नावाचं हे दिसतं. आणि त्याच्याने पुढे आपल्याला जी ड्राईव्ह आहे तो पाथ दिसतो. आता मला काय करायचं, आता पायथॉन इन्स्टॉल करायचं. मी काय करणार, pip इन्स्टॉल डिजांगो इन्स्टॉल केलं. आता डिजांगो इन्स्टॉल करताना आपल्याला काय लागतं, नेट कंपल्सरी जॉईन पाहिजे. ते आता काय झालं, आपलं पायथॉन डिजांगो इन्स्टॉल झालं. आता मला काय करायचं, एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा. ठीक आहे. मग मी काय करायचं, डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट. आणि जे आपलं पुढं असतं ते प्रोजेक्टचं नाव असतं. तर मी जस्ट डे 3 देतो. डे 3 नंतर आपलं कोड स्पेस डॉट, ज्याने आपलं VS कोड ओपन होतं. ठीक आहे. आपलं VS कोड ओपन झालं. ठीक आहे. आता इथं जस्ट मी VS कोड मध्ये झालं. आता इथे डे 3 नावाचा एक फोल्डर आहे. त्याच्या आतमध्ये एक डे 3 नावाचा फोल्डर आहे. ठीक आहे. आता तो त्याच्या फोल्डरच्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला एक कमांड असते, cd, आणि जे आपलं जे फोल्डरचं नाव आहे डे 3 टाका आणि रन करा. py manage.py रन सर्व. आता माझं रन सर्व झालं. इथे एक लिंक आलेली. ठीक आहे. एक तर मी त्याला जस्ट नॉर्मल कॉपी केली लिंक पूर्ण. ठीक आहे. आता ब्राउझरला आलो. ब्राउझरला मी ती लिंक पेस्ट केली. ठीक आहे.
पेस्ट केले माझं काय झालं, जे आपलं डिजंगोचं ब्राउझर आहे, ठीक आहे, ते ओपन झालं. द इन्स्टॉल वर्क सक्सेसफुली, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. आता मी काय करतो, जस्ट अनदर मेथड लोकल होस्ट टाकतो, लोकल होस्ट 8000. ठीक आहे, ते टाकलं तरी माझं आउटपुट सेम येणार आहे. मी आपलं दोन्ही मेथडने आपलं जे हे ब्राउझर आहे ते आपण ओपन करू शकतो. आता मी येतो व्ही एस कोडमध्ये. ठीक आहे, आता व्ही एस कोडमध्ये आलेल्या आपल्याला जे मेजर सेटिंग्स येतात त्या आधी कंप्लीट करायच्या. ठीक आहे, मी सेटिंग डॉट पी वाय, आता सेटिंग डॉट पी वाय हे आपले जे डे 3 आहे. ठीक आहे, आणि त्याच्या खाली एक ENV नावाचं एक फोल्डर आहे. तर मी काय करतो, डे 3 ओपन करतो. त्याच्या आतमध्ये अजून एक डे 3 नावाचं एक फोल्डर आहे, ते ओपन करायचं. त्याच्या आतमध्ये एक सेटिंग डॉट पी वाय नावाची एक फाईल आहे. ठीक आहे, ते ओपन करतो. ठीक आहे. मी आलो आता जस्ट खाली स्क्रोल करत खाली. ठीक आहे, आता इथे इन्स्टॉल ॲप आहे. ठीक आहे, आपण तर अजून एक इन्स्टॉल ॲप केलेलं नाही. ठीक आहे, आता मला गरज आहे ॲप इन्स्टॉल करण्याची गरज आहे. ठीक आहे, मी आलो CMD मध्ये. मी कंट्रोल C केलं, CMD स्टॉप केली. डिजंगो ॲडमिन स्टार्ट ॲप. ठीक आहे, आणि जे असतं ते ॲपचं नाव असतं. ठीक आहे, मी ॲपचं नाव जस्ट ॲप देतो. ठीक आहे, ॲपचं नाव आपण काही पण देऊ शकतो. ठीक आहे, परत एकदा आपल्याला काय करणार आहे, py मॅनेज डॉट py रन सर्व ही कमांड टाकावं लागणार आहे. मग जे आपलं रन आहे, स्टॉप झालं आपलं CMD, ते परत आपल्याला स्टार्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, जस्ट इन्स्टॉल ॲप आहे, लाईन नंबर 33 मध्ये जस्ट इन्स्टॉल ॲप आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मला काय करायचे, इन्स्टॉल जे ॲप केलेलं आहे आपण रजिस्टर, इन्स्टॉल केलेलं आहे जे ॲप, त्याला काय करायचे आपल्याला रजिस्टर करायचे. ठीक आहे, तिथं जी स्पेलिंग होती ती सेम स्पेलिंग इथं टाकायची. जिथं मी ए कॅपिटल टाकलं, मला इथं ए कॅपिटल टाकावं लागणार आहे. जर मी तिथं कॅपिटल टाकलं, मी इथं स्मॉल ए टाकलं, तर मला एरर येईल. ठीक आहे, इन्स्टॉल ॲपमध्ये इन्स्टॉल केलं, रजिस्टर केलं. ठीक आहे, मग आपलं टेम्पलेट. ठीक आहे, आता टेम्पलेट कशासाठी असतं, जे की ज्याच्यामध्ये आपल्या टोटल HTML फाईल्स असतात. ठीक आहे, HTML फाईल्स आपण कशामध्ये हे करतो, सेव्ह करतो टेम्पलेट फोल्डरमध्ये. ठीक आहे, आणि जर आपल्याला जर CSSच्या जर फाईली असतात, CSS JS इमेजेस, ठीक आहे, त्या फाईली त्यासाठी एक सेपरेट फोल्डर आहे बनावा लागतो, स्टॅटिक नावाचा. ठीक आहे, आता मी जस्ट टेम्पलेट फोल्डर बनवलं, सॉरी DIRS मध्ये टेम्पलेट केलं. आता मी त्याला काय केलं, फोल्डर बनवतो. आता मला फोल्डर बनवायचं असं त्या तर डे 3 मध्ये जो आपला स्टार्टिंगचा डे 3, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये एक डे 3 ओपन, जर तो डे 3 ओपन केला त्याच्या आतमध्ये एक डे 3 नावाचे, तर आपल्याला ह्याची गरज नाही, आपल्याला गरज आहे कोणाची, ह्याची जो फर्स्ट डे 3. मी जस्ट न्यू फोल्डर करतो. ठीक आहे, टेम्पलेट केला. जर मला जर CSS जावास्क्रिप्ट आणि इमेजेस ज्या फोल्डरमध्ये टाकायच्या त्याच्यामध्ये सेपरेट फोल्डर असतो त्याच्यासाठी. ठीक आहे, इथं थोडेफार डेटाबेसचे कनेक्शन येतं. ठीक आहे, स्क्रोल केलं. ठीक आहे, लाईन नंबर 188, सॉरी 18. ठीक आहे, आधी इथं एक फाईल्स येतात. ठीक आहे, स्टॅटिक फाईल्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, CSS जावास्क्रिप्ट आणि इमेजेस स्टोअर करतो. ठीक आहे, त्याच्या फाईल्स. स्टॅटिक्स फाईल्स DIRS आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सिंगल कोडमध्ये स्लॅश. आता जसं मी फोल्डर बनवलं टेम्पलेट, सेम तसाच फोल्डर कोणाचा बनायचा मला, स्टॅटिकचा पण. स्टॅटिकचा एक फोल्डर बनवला. आता माझं सेटिंगचं काम पूर्ण कंप्लीट झाले. आता मला सेटिंगची गरज नाही. आता मला काम कोणाकडे URLs कर. आता URLs आपल्याला कशामध्ये सापडतात,
जे आपलं डे 3 आहे त्याच्या आतमध्ये एक urls.py नावाची एक फाईल आहे. ठीक आहे, त्यात आलो लाईन नंबर 18 च्या नंतर. ठीक आहे, इथं मला काय करायचे, आपलं जी ॲप आहे ठीक आहे हे करून घ्यायचं. जे आपलं व्ह्यूज आहे, व्ह्यूज रजिस्टर करायचे आपल्याला इथं फ्रॉम ॲप. आता ॲपमध्येच आपलं व्ह्यूज आहे, चेक करू शकता इथं. जे आपलं ॲप बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपली एक व्ह्यूज.py नावाची फाईल आहे. ठीक आहे, ॲप इम्पोर्ट कोणाला करायचं, आपल्या व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. आता मला बनायचे एक पाथ बनवायचा. पाथ बनवला, कॉमा व्ह्यूज.होम, लास्टला कोमा. आता मला व्ह्यूजची गरज आहे, व्ह्यूजमध्ये आलो. इथं मला बनावा लागतो फंक्शन डेफ होम नावाचा. त्याच्यामध्ये रिक्वेस्ट पास करून द्या. ठीक आहे, आता रिटर्न रेंडर. आता रिटर्न रेंडर काय काम करतं, तसं आपण बघितलं काल एक रिटर्न रेंडर पण बघितलं आणि रिटर्न HTTP रिस्पॉन्स पण बघितला. आता ती जी HTTP रिस्पॉन्स आहे ती फक्त आपल्याला रिस्पॉन्स आणून देतं. पण रेंडर काय काम करतं की त्यासाठी आपल्याला एक HTML ची फाईल लागते. मग ती एक फाईल क्रिएट करावी लागते. मग ती फाईल क्रिएट केली का मग ती फाईल रन करते. ठीक आहे, आता मी काय करतो, रिक्वेस्ट कॉमा डबल कोडमध्ये home.html. होम डॉट, आता जे आपलं home.html आहे ती फाईल कशात बनायची आपल्याला, जे आपण टेम्पलेट फोल्डर बनवलं होतं का त्याच्या आतमध्ये टेम्प जे टेम्पलेट फोल्डर बनवलं त्याच्या आतमध्ये मला एक फाईल बनवायची, काय home.html नावाची. home.html नावाची फाईल बनवली. ठीक आहे, त्याच्यात मी टाकतो वेलकम मध्ये वेलकम टू होम पेज. ठीक आहे, आता मी ब्राउझरला रिफ्रेश करतो. ठीक आहे, ठीक आहे, जस्ट एक एरर आला. एरर का आला, ठीक आहे, व्ह्यूज.होम URLs मध्ये एरर आलेला आहे मला. urls.py लाइन नंबर 22. एक बार वेरीफाई कर लेते हैं. ठीक आहे, URLs. ठीक आहे, आता तिथं माझं काय आहे, HOME होम आहे. ठीक आहे, त्याच्यात होमचं एच काय इथं स्मॉल आहे. आता जसं मी व्ह्यूजमध्ये आलो, इथं माझं काय आहे, एच कॅपिटल आहे. इथं मला एच स्मॉलच पाहिजे. असं कॅपिटल आणि स्मॉल जमत नाही, दोन्ही पण सेम. तिथं जर मी कॅपिटल यूज केलं असतं तर मला इथं कॅपिटल यूज करावं लागलं असतं. तिथं स्मॉल यूज केलं तर मला इथं स्मॉलच यूज करावं लागतं. मी असं नाही करू शकत, तिथं कॅपिटल इथं स्मॉल, इथं कॅपिटल इथं तिथं स्मॉल. आता रिफ्रेश करतो परत, माझं आलं वेलकम टू होम पेज. आता मी काय करतो, जस्ट अजून एक फाईल बनवतो, एक नावबार आणि एक फुटर टेस्टिंग अशी फाईल बनवतो, अशी दोन फाईल. आता मला ना ज्यावेळेस मी आता फाईल बनवेल, ठीक आहे, जसं फंक्शन ज्या फाईल आपल्याला इन्क्लूड करायच्या असतात ना त्या फाईलचं कधी पण फंक्शन नसतं. ठीक आहे, त्याची कधी URLs नसते. आता मी जस्ट त्यांच्या फाईल बनवतो. आता जस्ट नॉर्मल आलं फाईल बनवतो. navar.html लागतो H1 मध्ये. वेलकम टू
वेलकम टू नावबार. आता जसे मी वेलकम टू नावबार केलं, तसं मला अजून एक बनवायची फाईल, सॉरी, जसे नावबार बनवली तसे मला काय अजून एक फाईल बनवायची, फुटर. फुटर डॉट टेस्ट टी एम एल. आता जस्ट या दोन फाईल बनवल्या. आता मी ब्राउझरला रिफ्रेश करतो. या दोन्ही फाईलचं मला आउटपुट दिसत नाही. आता तुम्हाला सांगितलं मी ज्या फाईली इन्क्लूड करायच्या आता, ठीक आहे, दुसऱ्या फाईलमध्ये इन्क्लूड करायच्या आता, त्या फाईलचं कधी पण पाथ आणि व्ह्यूज नसते. व्ह्यूज म्हणजे ते फंक्शन, त्याच्या आपण व्ह्यूज मध्ये फॉर्मचा फंक्शन बनवला होता तसा नसतोच. ठीक आहे. आता मला काय करता इन्क्लूड करायचा, कशामध्ये करायचा, होम डॉट टेस्ट मध्ये. मग मी इन्क्लूड कशी करणार, इन्क्लूड हे आपल्या फाईलचं नाव आहे, काय नावबार, नावबार डॉट एच टी एम एल. आता रिफ्रेश करतो, ठीक आहे, इनव्हॅलिड. माझं काय आलं, आता नावबार पण आलं. वेलकम टू नावबार आणि वेलकम टू होम पेज. ह्या मेथडने आपण काय करतो, फाईल इन्क्लूड करतो जी होम मग नावबार डॉट एच टी एम एल मध्ये जो आपला डेटा होता, ठीक आहे, तो इन्क्लूड कुणामध्ये केला मी, होम डॉट एच टी एम एल मध्ये. ठीक आहे. आता तसाच इन्क्लूड मला काय करायचे, फुटर पण इन्क्लूड करायचे, कशामध्ये, होम डॉट एच टी एम एल मध्ये. इन्क्लूड फुटर डॉट एच टी एम एल. सेव्ह केले, ब्राउझरला आलो, ब्राउझरला रिफ्रेश केलं, माझं आलं वेलकम टू फुटर पण आलं. यात काय केलं तर दोन्ही फाईल इन्क्लूड केल्या आता. समजलं. आता आपल्याला काय करायचं, आता जस्ट दुसऱ्या फाईलमध्ये नावबार आणि फुटर इन्क्लूड करायचे. तर मला काय करायला, मग आता दुसऱ्या फाईल जो बनवावं लागतं, ठीक आहे, पाच बनवणार माझी, मी पाच बनवतो. ठीक आहे, सिंगल कोड अबाउट स्लॅश नंतर कॉमा व्ह्यूज डॉट अबाउट लास्टला कॉमा. ठीक आहे. आता मला इथं फंक्शन बनावं लागणार होतं, डेफ अबाउट रिक्वेस्ट रिटर्न रिक्वेस्ट कॉमा डबल कोड म्हणजे आपला अबाउट डॉट एच टी एम एल. मी काय होतं, जस्ट अबाउट डॉट एच टी एम एलची एक फाईल बनवतो. आता मला काय करायचं, नावबार आणि फुटर इन्क्लूड करायचा आहे. ठीक आहे, मग मी इन्क्लूड करून घेतो. इन्क्लूड नावबार डॉट एच टी एम एल. ठीक आहे, नावबारला इन्क्लूड केला आणि फुटरला पण इन्क्लूड करतो. इन्क्लूड फुटर डॉट टाकतो H1 मध्ये, वेलकम टू नाव अबाउट पेज. आता मला ह्याचं
आता जस्ट मी रिफ्रेश केलं ब्राउझरला, फाईल सेव्ह केली, रिफ्रेश केलं, माझं इथं आता आउटपुट दिसणार नाही. जी अबाउटच आहे ते एक URL बनवलेली. ठीक आहे. मला काय करायला माहिती का, की आपली जी ही आहे रन केलं कोड लोकल होस्ट टाकून, ठीक आहे, त्याच्या पुढे मला काय करायचं, स्लॅश अबाउट टाकणार मध्ये, अबाउट स्लॅश आलं आपलं, तिथं पण आपलं हे झालं, इन्क्लूड झालं. हे अबाउटचं पेज आहे, समजलं पंकज? हे अबाउटचं हा पेज सर. आहे आणि ही ते आपलं होम पेज आहे. हा. ठीक आहे, त्यांची URL तू चेक करू शकतो. हा, दोन ठिकाणी वेगळं वेगळं.